मी गॅरंटी देऊन सांगते की या भाजीसोबत नक्की तुम्ही 4 पोळ्या शिल्लक खासाल. ही माझी गॅरंटी आहे. कारण आज आपण हरभऱ्याची डाळ बनवणार आहोत, ती पण माझ्या पद्धतीनं, कारण मला खूप आवडते. तर काही नाही, फक्त 2 तास मी डाळ भिजवून घेतली, स्वच्छ धुवून घेतली. आता कुकरमध्ये टाकायचं आहे, त्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे, थोडं तेलाचं मोहन टाकायचं आहे आणि कुकर लावून फक्त आपल्याला त्याला 2 शिट्ट्या द्यायच्या आहे. म्हणजे डाळ जी आहे ना, तर ती आपल्याला गाळ करायची नाही आहे पूर्ण. अशी गावरान भाषेत म्हणतात ना, थाडी थाडी म्हणजे अख्खी डाळ राहिली पाहिजे. तर पाहू शकता तुम्ही, अगदी अशा प्रकारे आपल्याला डाळ ठेवायची. हे पहा, म्हणजे पूर्ण अख्खी डाळ राहिली पाहिजे. याची रस्सा भाजीसुद्धा खूप छान होते आणि सुक्की तर बापा विचारायचं सोय नाही. तर कढईत साधारणतः 3 ते 4 चम्मच तेल घेतलेलं आहे मी. इथं 1 कांदा चिरून टाकलेला आहे. अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे साधारण 1 चम्मचपर्यंत. आणि आता यामध्ये आपण हळद घालून घेऊया. कांदा छानपैकी परतला गेलेला आहे. त्याच्यानंतर आपण हळद घातली, कांदा लसूण मसाला घातलेला आहे, त्याच्यामध्ये धनेपूड घातलेली आहे, लाल तिखट मी 2 चम्मच घातलेले आहे आणि 1 चम्मच जवळपास मी गरम मसाला त्यामध्ये टाकलेला आहे. तर हे सगळं मसाले जे आहे ना, तर तेलात छानपैकी परतून घ्यायची आहे. आणि शिजलेली डाळ जी आहे, तर ती डाळसुद्धा आता आपण कढईमध्ये टाकणार आहोत. गॅसवरती साधारणतः 3 ते 4 मिनटं मस्तपैकी उकळू द्यायची आहे. इतकी सोपी आहे. कोथिंबीर घालायची विसरायचं नाही. खूप सोपी आहे, भाकरीसोबत लागते. थोडंसं मला सध्या रस्सा ठेवायचा होता, म्हणून मी रस्स्याची बनवली. हेच तुम्ही उकळून कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि सुक्कीसुद्धा बनवू शकता, जी टिफिनमध्ये दिल्या जाते. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की